तर मुलांना आपण हे जे प्रकरण आहे आपलं ते आपण जे प्रकरण आहे वास्तव संख्या हे प्रकरण आपण अभ्यासत होतो. यामधलं 2चे जे वर्गमूळ आहे ते आज आपण काढणार आहोत. तर बघा अपरिमेय संख्येचे दशांश रूपात मांडणी जे आहे ते आपल्याला इथे करून घ्यायची आहे. चला मग मुलांना आपण सुरुवात करूया. हे जे 2चे वर्गमूळ आपण इथे काढून घेतलेले आहेत. बघा कसे काढलेले आहेत. तर आपल्याला 2चे काय करायचे आहे तर वर्गमूळ काढून घ्यायचे आहेत. बघा अपरिमेय संख्येचे दशांश रूपात आपल्याला मांडणी आधी करून घ्यायची आहे जी आपण इथे केलेली आहे. बघा त्याच्यावरती आपण किती शून्य दिलेले आहे तर 8 शून्य दिलेले आहे. म्हणून एक एक किती झालेले आहे तर 1 आणि 2तून जर 1 आपण मायनस केला किती राहणार आहे 1 आणि हे जे 2 शून्य आहे ते आपल्याला घ्यायचे आहे एकावरती म्हणजे झाले 100. मग 24 चौक किती असणार आहे तर 24 चौक 96 म्हणून इथे आलेले आहे 96. आणि आता आपल्याला 100 मधून 96 काय करायचे आहे मायनस करायचे आहे. किती येणार आहे 4 येणार आहेत. आणि मग हे जे शून्य आहेत ते 2 शून्य आपल्याला 4 वरती ठेवायचे आहे. झालेले किती तर 400 हे झालेले आहे. मग 281 एक 281 एक 281 म्हणून इथे आलेले आहे 281. आता आपल्याला 400 मधून 281 काय करायचे आहे मायनस करायचे आहे वजा करायचे आहे. किती येणार आहे तर 119 हे आपली वजाबाकी आलेले आहे. आणि हे जे 2 शून्य आहे ते आपण इथे घेतलेले आहे. मग बघा 2824 चौक किती आलेले आहे तर 2824 चौक आलेले आहे 11296. मग आता आपल्याला 11900 मधून 11296 काय करायचे आहे मायनस करायचे आहे वजा करायचे आहे. किती येणार आहे तर 604 येणार आहे. आणि हे जे 2 राहिलेले शून्य आहे ते आपण मग 604 वरती ठेवलेले आहेत. आता बघा 28282 दुने 28282 दुने किती झालेले आहेत तर 56564 झालेले आहेत. मग याचे आपल्याला काय करायचे आहे तर वजाबाकी करून घ्यायचे आहे. आणि ते किती आलेले आहे तर 3836 आलेले आहे. आणि जे देखील आपण काय केलेले आहे तर बेरीज करून घेतलेले आहे. ते आलेले आहे किती तर 28284 एक 28284. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे 2चे जे वर्गमूळ आहे ते इथे काढून घेतलेले आहेत. आता बघा आपण 3चे देखील काय करणार आहोत तर जे वर्गमूळ आहे ते इथे आपण काढून घेणार आहोत. तर बघा 3चे वर्गमूळ आपण कसे काढलेले आहे ते आपण थोडक्यात इथे सांगणार आहोत. बघा 3चे आपल्याला काय करायचे आहे तर 3चे आपल्याला वर्गमूळ जे आहे ते काढून घ्यायचे आहे. बघा अपरिमेय संख्येचे दशांश रूपात आधी आपल्याला काय करायचे आहे मांडणी करायची आहे जे आपण इथे करून घेतलेली आहे. म्हणून 1 1 1 मग 3तून आपल्याला 1 काय करायचं आहे मायनस करायचं आलं किती तर 2 आणि हे जे 2 शून्य आहे ते आपल्याला 2वरती ठेवायचे आहे म्हणजे झाले 200. मग 27 साते किती तर 189. बघा 27 साते किती झालेले आहे तर 189. मग 200 मधून आपल्याला 189 काय करायचे मायनस करायचे. किती आलेले आहे तर 11 हे आपली वजाबाकी आलेली आहे. आणि हे जे 2 शून्य आहे आपण 11 वरती ठेवलेले आहेत. मग बघा 343 त्रिक 343 त्रिक किती होतात तर 343 त्रिक होतात 1029. आणि आपल्याला 1100 मधून 1029 काय करायचे आहे मायनस करायचे आहे. किती आलेलं आहे तर 71 ही वजाबाकी आपली आलेली आहे. आणि हे जे 2 राहिलेले शून्य आहे ते आपल्याला ठेवायचे आहे 71 वरती. बघा किती झालेले आहेत तर 7100 झालेले आहे. मग 3464 दुने 3464 दुने किती आलेले आहे 6924. मग त्याची वजाबाकी जे आहे ते आलेले आहे 176. आणि याची जी बेरीज आहे ते आपण करून घेतलेले आहे ते आलेले आहे 3464. तर बघा अशा प्रकारे 3चे जे वर्गमूळ आहे ते भागाकार पद्धतीने आपल्याला कसे मिळालेले आहे तर 1.732 कसे मिळालेले आहेत. बघा 3चे वर्गमूळ भागाकार पद्धतीने काढल्यास आपल्याला जो भागाकार आहे तो मिळालेला आहे 1.732 असे अनंत जे आहेत आपल्याला ह्याचं काय मिळणार आहे तर भागाकार जो आहे 3चे वर्गमूळ आपण अशा पद्धतीने काढून घेतलेले आहे. आता पुढील पद्धतीने देखील आपण काय करणार आहोत तर ही जी माहिती आहे ते आपण
घेणार आहोत. तर पहा इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे की अशा प्रकारे 3चे जे वर्गमूळ आहे जे आपण काढलेले आहे 1.7, 3, 2 अशा अनंत जे आहेत ते आपल्याला इथे काय मिळणार आहे, आपला भागाकार मिळणार आहे. इथे भागाकारातील दशांश चिन्हापुढील अंकाची जी संख्या आहे ती कधीही न संपणारी आहे. मग अनंत अंकाचा क्रम जो आहे तो आपल्याला मिळत जाणार आहे. जसं आपण भागाकार करू तसं आपल्याला अनंत क्रम जो आहे तो मिळत जाणार आहे. मग काही क्रम काही अंकाच्या गटाच्या आवर्तनाने तयार होत नाही, म्हणून ह्या संख्येचे दशांश रूप अखंड अनावर्ती असते. कसे असते तर दशांश रूप जे आहे ते अखंड अनावर्ती असते. म्हणून वर्गमूळ 2 वर्गमूळ 3 या संख्या अपरिमेय संख्या आहेत. कुठल्या अपरिमेय संख्या आहेत तर वर्गमूळ 2 आणि वर्गमूळ 3 ह्या कुठल्या संख्या आहेत तर अपरिमेय संख्या आहेत. म्हणजेच आपल्याला इथे काय मिळालेलं आहे तर 1.4142 अशा अनंत आणि 1.732 अशा अनंत संख्या ज्या आहेत त्या आपल्याला मिळतात. त्यालाच काय म्हणतात तर अपरिमेय संख्या असे म्हणतात. यावरून आपल्याला काय लक्षात येत आहे की अखंड अनावर्ती दशांश रूपातील संख्या ह्या कशा असतात तर ह्या अपरिमेय अशा स्वरूपाच्या असतात, ज्या आपण इथे सिद्ध केलेले आहे. आता पुढील जे माहिती आहे त्या आपण घेणार आहोत. ती बघा काय आहे की वर्तुळाचा परिघ व व्यास यांचे गुणोत्तर ही स्थिर संख्या असते. ही काय आहे तर ती अपरिमेय असते. मग ती संख्या पाय या चिन्हाने दर्शवली जाते. कुठल्या चिन्हाने तर पाय या चिन्हाने ती संख्या जी आहे ती दर्शवली जाते. कुठली तर वर्तुळाचा परिघ व व्यास यांचे गुणोत्तर जेव्हा आपण काढतो तेव्हा आपल्याला पाय या चिन्हाने काय होते ती संख्या जी आहे ते आपण दर्शवतो. मग पायची अंदाजे किंमत किती आहे आपल्याला माहीतच आहे 22/7 किंवा 3.14. मग थोर भारतीय गणिते आर्यभट्ट यांनी इसवी सन 499 मध्ये पायची जी किंमत आहे ती किती सांगितली होती बघा तर 62,832/20,000 बरोबर किती तर 3.1414 अशी. मग वर्गमुळात 3 ही अपरिमेय संख्या आहे हे आपण पाहिलेलं आहे. मग 2 अधिक वर्गमुळात 3 ही परिमेय संख्या नसून ती कुठली संख्या आहे तर ती अपरिमेय संख्या अशी आहे. त्याचप्रमाणे 2 वर्गमुळात 3 ही अपरिमेय संख्या आहे जे आपण इथे सिद्ध केलेलं आहे. मग पुढील माहितीनुसार आपण इथे पाहू शकतो की तर बघा 2 वर्गमुळात 3 ही कुठली संख्या आहे तर अपरिमेय संख्या आहे. मग 2 अपरिमेय संख्येची बेरीज किंवा गुणाकार परिमेय असू शकतो हे आपण पुढील प्रमाणे पडताळणार आहोत. तर बघा 2 अधिक वर्गमुळात 3 अधिक किती तर कंसामध्ये वजा वर्गमुळात 3 बरोबर किती आलेले आहेत तर 2 आलेले आहेत. मग 4 वर्गमुळात 5 भागिले वर्गमुळात 5 बरोबर आलेले आहेत 4. वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 5 वजा कंसामध्ये वर्गमुळात 5 बरोबर किती आलेले आहेत तर 3 आलेले आहेत. मग आपला जो पुढील आपण काही नियम जे आहेत ते घेतलेले आहेत ते देखील आपण इथे अभ्यासणार आहोत. तर बघा परिमेय संख्या व अपरिमेय संख्या बेरीज किंवा वजाबाकी ही काय असते तर अपरिमेय संख्या असते. परिमेय संख्या व अपरिमेय संख्या बेरीज किंवा वजाबाकी ही कुठली संख्या असते तर अपरिमेय संख्या असते. मग शून्यतर परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांचा जो गुणाकार किंवा भागाकार असो ही सुद्धा काय असते तर ही देखील अपरिमेय संख्या असते. मग 2 अपरिमेय संख्येची बेरीज वजाबाकी गुणाकार व भागाकार हे मात्र परिमेय किंवा अपरिमेय संख्या असू शकते. या नियमानुसार आपल्याला कळालेलं आहे. आता आपण थोडक्यात काय जाणून घेणार आहोत तर हे जे 4 नियम आहेत ते देखील आपण आज जाणून घेणार आहोत. तर बघा जर ए आणि बी या 2 वास्तव संख्या असतील तर त्यांच्यामध्ये ए बरोबर काय असणार आहे बी असणार आहे किंवा ए हा बी पेक्षा कसा आहे तर मोठा आहे म्हणून ए ग्रेटर दॅन बी आणि ए हा काय आहे तर बी पेक्षा मोठा आहे. यापैकी कोणता तरी एकच संबंध असतो हे आपल्याला माहीतच आहे. मग जर ए ग्रेटर दॅन बी आणि बी ग्रेटर दॅन सी तर ए ग्रेटर दॅन काय असायला पाहिजे सीच असायला पाहिजे. म्हणून जर ए पासून बी जर मोठा असेल तर ए अधिक सी ग्रेटर दॅन बी अधिक सी.
जर ए हा बी पेक्षा कसा आहे तर लहान आहे आणि जर सी हा शून्यपेक्षा कसा आहे मोठा आहे तर ए सी हा बी सी पेक्षा कसा असणार आहे लहान असणार आहे आणि जर सी हा शून्यपेक्षा कसा आहे लहान आहे तर ए सी ग्रेटर दॅन काय होणार आहे बी सी हे होणार आहे. मग इथे आपण थोडक्यात हे नियम जे आहेत ते जाणून घेतलेले आहेत. आता पुढील प्रमाणे जर वर्गमुळात ए बरोबर बी तर बीचा वर्ग बरोबर ए हे आपल्याला माहीतच आहे. मग यावरून जर वर्गमुळात 5 बरोबर एक्स तर एक्स वर्ग बरोबर 5 हे आपल्याला समजते. म्हणून कोणत्याही वास्तव संख्याचा वर्ग ही नेहमी कशी असते ऋणोत्तर संख्या येते. म्हणजे कोणत्याही वास्तव संख्येचा वर्ग कधीही काय असतो ऋण असतो. पण वर्गमुळात 5चा वर्ग बरोबर -5 येतो. म्हणून वर्गमुळात -5 ही कशी संख्या आहे तर ती वास्तव्य संख्या आहे. म्हणजेच ऋण वास्तव्य संख्येचे वर्गमूळ कसे असते तर हे वास्तव्य संख्या स्वरूपाचे असते. आता इथे आपण एक उदाहरण घेणार आहोत आणि ते उदाहरण देखील आपण इथे अभ्यासणार आहोत. तर बघा उदाहरण काय आहे तर 4 वर्गमुळात 2 ही जी संख्या आहे ती अपरिमेय संख्या अपरिमेय आहे हे आपल्याला काय करायचं आहे सिद्ध करायचं आहे. म्हणून प्रथम वर्गमुळात आपल्याला काय घ्यायचे आहे 2 घ्यायचे आहे. ही अपरिमेय आहे का हे आपल्याला पाहायचे आहे. म्हणून वर्गमुळात 2 बरोबर 1.4142 अशा अनंत संख्या ज्या आहेत ते येणार आहेत. ही संख्या अपरिमेय संख्या आहे. म्हणून अखंड अनावर्ती दशांश रूपातील संख्या ही काय असते तर ती अपरिमेय संख्या असते. मग 4 वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय संख्या आहे का हे आपण आता पाहणार आहोत. बघा 4 पूर्णांक वर्गमुळात 2 ही अपरिमेय नाही असे आपण काय करणार आहोत तर मांडणार आहोत. म्हणजेच ती परिमेय संख्या असायला हवी. तर 4 पूर्णांक वर्गमुळात 2 परिमेय संख्या असेल तर 4 वर्गमुळात 2 बरोबर पी छेद क्यू आहे असं आपण इथे मानलेलं आहे. मग इथे आपण पाहू शकतो की ही जी संख्या आहे ती वर्गमुळात 2 बरोबर पी छेद 4 क्यू हे आपल्याला समीकरण मिळते. येथे आडवी बाजू इथे जी डावी बाजू आहे ती अपरिमेय संख्या आणि उजवी बाजू परिमेय संख्या अशा आपल्याला काय करते विसंगती मिळते. म्हणजे 4 पूर्णांक वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या नसून अपरिमेय संख्या आहे हे आपण सिद्ध केलेलं आहे. आता पुढील प्रमाणे देखील आपण इथे पाहणार आहोत. जे आपलं दुसरं उदाहरण आहे ते देखील आपण घेतलेलं आहे की वर्गमुळात 5 वर्गमुळात 10 या संख्या रेषेवर आपल्याला दाखवायच्या आहे. संख्या रेषा कुठली आहे ही आपण संख्या रेषा जी आहे ते आपण इथे काढून घेतलेली आहे. मग वर्गमुळात 5ला संख्या रेषेवर दाखवण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे तर सर्वात आधी जी संख्या रेषा आहे ती काढून घ्यायची आहे जी आपण इथे काढलेली आहे. मग वर्गमुळात 10ला संख्या रेषेवर दाखवण्यासाठी काय करायचं आहे तर वर्गमुळात 10 दाखवण्यासाठी आपल्याला ही जी संख्या रेषा आहे ती प्रथम काढून घ्यायची आहे. त्यानंतर वर्गमुळात 10 कंस पूर्ण त्याचा वर्ग बरोबर 3 वर्ग त्या 3चा वर्ग अधिक 1चा वर्ग. बघा जे आपण इथे काय केलेले आहे दाखवलेले आहे. वर्गमुळात 10 जे आहे ते आपण या पद्धतीने संख्या रेषेवर दाखवलेले आहे. आता आपलं धन परिमेय संख्येचे जे मूळ आहे ते आपण इथे अभ्यासणार आहोत. तर धन परिमेय संख्येचे जे मूळ आहे ते आहे जर x वर्ग बरोबर 2 तर x बरोबर वर्गमुळात 2 किंवा x बरोबर वजा वर्गमुळात 2 असते. म्हणून वर्गमुळात 2 आणि वजा वर्गमुळात 2 अपरिमेय संख्या आहेत हे आपल्याला माहिती आहे. म्हणून वर्गमुळात 7चा घन वर्गमुळात 4 8 यासारख्या सुद्धा काय असतात तर अपरिमेय संख्या असतात ज्या आपण इथे बघितलेल्या आहे. मग n धन पूर्णांक संख्या असून xचा n घात मग a असेल तर x हे a चे काय आहे n वे मूळ आहे. मग हे मूळ परिमेय किंवा अपरिमेय असू शकते. हे जे मूळ आहे ते परिमेय असणार आहे किंवा अपरिमेय असणार आहे. आणि उदाहरणार्थ काय घेतलेलं आहे आपण 2चा 5वा घात बरोबर किती तर 32. म्हणून 2 हे 32चे 5वे मूळ परिमेय आहे. पण 1चा 5वा घात बरोबर किती
2, तर x बरोबर 5 वर्गमुळात 2 ही काय आहे तर अपरिमेय संख्या आहे. करणी जे आहे ते आता आपण बघणार आहोत. आता पहा इथे जी करणी आहे ती आपल्याला इथे अभ्यासायची आहे. आता करणी म्हणजेच काय तर ज्याप्रमाणे वास्तव संख्येचे वर्गमूळ किंवा घनमूळ परिमेय संख्या किंवा अपरिमेय असू शकते, त्याचप्रमाणे n व मूळ देखील परिमेय किंवा अपरिमेय असू शकते. म्हणजेच n ही 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या असेल आणि a या धन वास्तव्य संख्येचे n वे मूळ x ने आपल्याला दाखवता येते. तर x हा n चा काय आहे घातांक आहे बरोबर a किंवा n वर्गमुळात a बरोबर काय आहे x असे आपण लिहितो. जर a ही धनपरिमेय संख्या असेल आणि a चे n वे मूळ ही अपरिमेय संख्या असेल तर x ही काय आहे अपरिमेय करणी आहे असं आपण इथे सिद्ध केलेलं आहे. आता जी पुढचे जे नियम आहे ते देखील आपण बघणार आहोत. बघा n वर्गमुळात a ही करणी संख्या असेल तर वर्गमूळ या चिन्हाला करणी चिन्ह असे देखील म्हणतात. n या संख्येला त्या करणीचे काय म्हणतात तर कोटी म्हणतात. मग a ला करणीस्थ संख्या असे देखील म्हणतात. समजा काय आहे a बरोबर 7 n बरोबर किती 3, तर 3 वर्गमुळात 7 ही करणी आहे कारण 3 वर्गमुळात 7 ही काय आहे अपरिमेय संख्या आहे. आता आपण घेणार आहोत एक एक्झाम्पल जे 3 वर्गमुळात 8 ही करणी आहे का हे आपल्याला दाखवायचं आहे. म्हणून 3 वर्गमुळात 8 बरोबर काय आहे p चा घन बरोबर 8. कोणत्या संख्येचा घन 8 आहे आपल्याला माहित आहे की 2 या संख्येचा घन काय आहे 8 आहे. म्हणून 3 वर्गमुळात 8 मध्ये a बरोबर किती असणार आहे तर 8 हे असणार आहे. म्हणजे 8 ही काय आहे परिमेय संख्या आहे. मग येथे n बरोबर किती 3 ही धन पूर्णांक संख्या आहे, परंतु 3 वर्गमुळात 8 ही संख्या अपरिमेय संख्या नाही कारण 8 चे घनमूळ किती आहे तर 8 चे जे घनमूळ आहे ते आहे 2. मग 3 वर्गमुळात 8 ही करणी नाही हे आपण सिद्ध केलेलं. आपण फक्त कोटी 2 असणाऱ्या म्हणजे वर्गमुळात 3 वर्गमुळात 7 वर्गमुळात 42 इत्यादी करणींचा काय करणार आहोत तर विचार करणार आहोत. कोटी 2 असणाऱ्या करणींना वर्ग करणी असे म्हणतात. ज्याची कोटी 2 नसते त्याला काय म्हणतात वर्ग करणी असे म्हटलं जातं. आता करणीचे सोपे रूप आपण काय करणार आहोत पाहणार आहोत. करणीचे सोपे रूप बघा कधी कधी करणी संख्यांना सोपे रूप देता येते. मग बघा जसे की वर्गमुळात 48 बरोबर किती वर्गमुळात 16 गुणिले 3 याला आपल्याला सोपे रूप द्यायचे आहे. बरोबर 16 गुणिले 3 बरोबर 4 वर्गमुळात 3. मग दुसरं जे आहे ते घेतलेलं आहे वर्गमुळात 98 बरोबर वर्गमुळात 49 गुणिले 2. मग बरोबर 49 गुणिले वर्गमुळात 2. आता 7 7 49 म्हणून 7 वर्गमुळात 2. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे सोपे रूप दिलेलं आहे. आता सजातीय करणी जे आहे ते आपण पाहणार आहोत. सजातीय करणी म्हणजेच बघा वर्गमुळात 2 वजा 3 वर्गमुळात 2 हे आपण सजातीय करणी जे आहे ते आता अभ्यासणार आहोत. बघा सजातीय करणीमध्ये वर्गमुळात 2 वजा 3 वर्गमुळात 2 4/5 वर्गमुळात 2. आता ही आहे सजातीय करणी जे आपण अभ्यासणार आहोत. या काही सजातीय करणी आहेत. 2 करणी सजातीय असण्यासाठी त्यांची कोटी कशी असावी लागते तर समान असावी लागते. करणीस्थ संख्यांनाही समान असाव्या लागतात. म्हणून वर्गमुळात 45 व वर्गमुळात 80 या करणींची जी कोटी आहे ती 2 आहे. म्हणजे यांची जी कोटी आहे ती समान आहे. परंतु करणीस्थ संख्या समान नाहीत म्हणून या करणी सजातीय नाहीत असे आपल्याला दिसून येते. या करणींना काय करायचं आहे तर सोपे रूप आपल्याला देऊ. या करणींना आपण सोपे रूप जे आहे ते आपण देऊ शकतो. म्हणून वर्गमुळात 45 बरोबर वर्गमुळात 9 गुणिले 5. मग वर्गमुळात 9 गुणिले किती आहे 5. मग 3 वर्गमुळात 5. अशा पद्धतीने आपण वर्गमुळात 45 याला सोपे रूप दिलेले आहे. आता वर्गमुळात 80 बरोबर वर्गमुळात 16 गुणिले 5 बरोबर वर्गमुळात 16 गुणिले 5. 16चा जो आहे तो आहे 4 चौक 16 म्हणून वर्गमुळात 5. 4 वर्गमुळात 5 हे आपण अशा पद्धतीने याला देखील
सोपे रूप दिलेले आहे. आता 3 वर्गमुळात 5 व 4 वर्गमुळात 5 या करणी सजातीय आहेत. म्हणजेच वर्गमुळात 45 व वर्गमुळात 80 या करणींची सोपी रूपे सजातीय करणी आहेत. कशी आहेत? तर सजातीय करणी आहेत. मग इथे सोप्या रूपातील करणींची कोटी व करणीची संख्या समान होत असतील तर त्या करणींना काय म्हणतात? तर सजातीय करणी असे म्हणतात. आता करणींची जी तुलना आहे ती आपल्याला करायची आहे. बघा, समजा ए बी के या धन वास्तव संख्या असल्या तर ए ग्रेटर दॅन बी यावरून ए के ग्रेटर दॅन बी के आपल्याला मिळते. म्हणून बघा, इथे ए के हा बी के पेक्षा कसा आहे? तर लहान आहे. म्हणून ए वर्ग ए बी पेक्षा कसा आहे? मोठा आहे. आणि बी वर्ग हा ए बी पेक्षा मोठा आहे. म्हणून ए ग्रेटर दॅन बी, तर ए वर्ग ग्रेटर दॅन बी वर्ग. मग उलट ए वर्ग हा बी वर्गापेक्षा कसा आहे? मोठा आहे. तर ए बरोबर बी आणि ए हा बी पेक्षा मोठा आहे आणि ए हा बी पेक्षा लहान आहे, या शक्यता आपण पाहणार आहोत. तर बघा, ह्या ज्या शक्यता आहे, ए बरोबर बी वरून ए वर्ग बरोबर बी वर्ग, ए ग्रेटर दॅन बी वरून ए वर्ग हा बी वर्गापेक्षा मोठा आहे, हे आपल्याला मिळते. परंतु हे कसं आहे? तर अशक्य आहे. आणि म्हणून ए ग्रेटर दॅन काय आहे? बी आहे. ए पेक्षा बी हा मोठा आहे. म्हणजे ए वर्ग हा बी वर्गापेक्षा कसा आहे? तर लहान आहे. तर ए हा बी पेक्षा कसा आहे? मोठा आहे. हे आपण इथे सिद्ध केलेलं आहे. आता बघा, येथे ए आणि बी या वास्तव संख्या असल्याने त्या परिमेय संख्या किंवा करणी असू शकतात. ए आणि बी ह्या काय असू शकतात? करणी असू शकतात. याचा उपयोग करून दोन करणीमधील लहान मोठेपणा आपल्याला तपासायचा आहे. तर बघा, याचा उपयोग जो आपण केलेला आहे, म्हणून 6 वर्गमुळात 2 आणि 5 वर्गमुळात 5. मग 6 6 64 गुणिले 3 वर्गमुळात 3 याची तुलना आपल्याला करायची आहे वर्गमुळात 192 सोबत. मग वर्गमुळात 72 तुलना केलेली आहे वर्गमुळात 125. परंतु 72 आणि 125 यामध्ये मोठं काय आहे? तर कुठली संख्या आहे मोठी? 125 आहे. म्हणून 6 वर्गमुळात 2 5 वर्गमुळात 5 ही संख्या जी आहे ते 6 वर्गमुळात 2 पेक्षा मोठी आहे. 6 वर्गमुळात 2चा वर्ग आणि वर्गमुळात 5 वर्गमुळात 5चा वर्ग हा कसा आहे? मोठा आहे. मग 72 आणि 125 या संख्यापैकी 125 जी आहे ती मोठी आहे. म्हणून 6 वर्गमुळात 2 5 वर्गमुळात 5 ही संख्या कशी आहे? तर 6 वर्गमुळात 2 पेक्षा मोठी आहे. मग दुसरं जे एक्झाम्पल आहे ते आपण घेणार आहोत की 8 वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 192. बघा, 8 8 64 गुणिले वर्गमुळात 3 तुलना आपण केलेली आहे वर्गमुळात 192. मग 192 बरोबर किती? 192. हे कसे आहेत? तर समान आहेत. म्हणून वर्गमुळात 192 बरोबर वर्गमुळात 192 यांची आपण तुलना केलेली आहे. म्हणून हे कसे आहे? इक्वल आहेत, समान आहेत. 8 वर्गमुळात 3 बरोबर वर्गमुळात 192 हे समान आहे. आता सजातीय करणीवरील क्रिया ज्या आहे त्या देखील आज आपण अभ्यासणार आहोत. तर सजातीय करणीवरील बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या ज्या क्रिया आहेत त्या आपल्याला करता येणार आहेत. तर उदाहरण 1 आपण घेतलेलं आहे. सोपे रूप द्या. म्हणून 7 वर्गमुळात 3 अधिक 29 वर्गमुळात 3. उकल आपण करून घेतलेले आहे 7 वर्गमुळात 3 अधिक 29 वर्गमुळात 3. मग 7 अधिक 29 वर्गमुळात किती आलेले आहे? 7 आलेले आहे. म्हणून 36 वर्गमुळात 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आता उदाहरण जे दुसरं आहे त्याला देखील आपण सोपे रूप देणार आहोत. तर 7 वर्गमुळात 3 वजा 29 वर्गमुळात 3. मग उकल जे आहे ते आपण केलेले आहे 7 वर्गमुळात 3 वजा 29 वर्गमुळात 3. मग 7 वजा 29 वर्गमुळात 3. आता वजाबाकी आपण करून घेतलेली आहे. ते आलेले आहे वजा 22 वर्गमुळात 3. हे आपलं सोपं रूप आपण या उदाहरणाला देखील दिलेलं आहे. आता उदाहरण तिसरं जे आहे, करणींचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. म्हणून वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 42 बरोबर किती आलेले आहे? तर वर्गमुळात 7 गुणिले 42 आलेले आहेत. म्हणून वर्गमुळात 7 गुणिले 42 त्यांचा गुणाकार बघा, वर्गमुळात 7 गुणिले 7 गुणिले 6
सायन्स आता 42, तर 7 वर्गमुळात 6 अशा पद्धतीने आपण त्याला सोपं रूप दिलेलं आहे. तर 7 वर्गमुळात 6 ही अपरिमेय संख्या आहे. कुठली संख्या आहे ही? तर ही अपरिमेय संख्या आहे. मग आपल्याला जे चौथं उदाहरण आहे ते आपण घेतलेलं आहे की वर्गमुळात 125 भागिले वर्गमुळात 5. तर वर्गमुळात 125 आणि छेदामध्ये येणार आहे वर्गमुळात 5. मग वर्गमुळात 125 छेद 5 बरोबर किती आलेलं आहे? तर वर्गमुळात 25 हे आलेलं आहे. म्हणजेच वर्गमूळ जर काढून टाकलं तर किती येणार आहे? तर 5 येणार आहे. म्हणजे हे जे 5 आहे बघा, वर्गमुळातून आपण 25 काढून टाकलेलं आहे, उरलेलं आहे 5. 5 5 25. 5 ही कोणती संख्या आहे? तर 5 ही परिमेय संख्या आहे. आणि जे करणीचे परिमेयकरण जे आहे ते आता आपण अभ्यासणार आहोत. तर करणीचे जे परिमेयकरण आहे ते आहे 2 करणींचा गुणाकार परिमेय संख्या येत असेल तर त्यापैकी कोणत्याही एका करणीस दुसऱ्या करणीचा काय म्हणतात? परिमेयकरण गुणक असे म्हणतात. मग ते बघा, त्यासाठी आपण उदाहरण 1 घेतलेलं आहे की वर्गमुळात 2 या करणीला वर्गमुळात 2 ने आपल्याला काय करायचे आहे? तर गुणायचे आहे. म्हणून वर्गमुळात 2 गुणिले 2 बरोबर किती आहे? वर्गमुळात 4 हे आपल्याला मिळतात. मग वर्गमुळात 2 बरोबर किती? 2 ही परिमेय संख्या आपण काढलेली आहे. मग वर्गमुळात 2चा परिमेयकरण गुणक किती आलेला आहे? तर वर्गमुळात 2 हा आलेला आहे.